हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण दुर्वास मुनींची फजिती. दुर्योधनाच्या गुप्तहेरांनी दुर्योधनाला येऊन सांगितले की पांडव वनात आहेत, परंतु ते मोठ्या ऐशारामात आहेत. जणू काही ते राजवाड्यातच आहेत. फरक इतकाच आहे की ते आता अरण्यात आहेत. अन्यतः त्यांना कशाचीही काहीही कमतरता नाही. यामुळे दुर्योधन अस्वस्थ झाला. त्याला असेही सांगण्यात आले की सूर्याने द्रौपदीला अन्नाची एक थाळी दिली आहे. त्यामधून ती थाळी रात्री भोजन झाल्यावर उपडी घालेपर्यंत पाहिजे ते आणि पाहिजे तितके अन्न मिळते. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा विपुल अन्न पुरवठा सुरू होतो. पांडवांचे राज्य 13 वर्ष उपभोगायला मिळाले. त्यासाठी पांडव 12 वर्ष वनवासात गेले, ते 1 वर्ष अज्ञातवासात गेले. एवढ्याने दुर्योधनाचे समाधान झाले नाही. ते आरामात वनवास उपभोगत आहेत याचे त्याला वैषम्य वाटले. त्याने पांडवांना छळण्यासाठी अनेक मार्ग आरंभिले. यासाठी अर्थातच चांडाळ चौकडी एकत्र आली आणि ते बेत आखू लागले. अचानक दुर्योधनाच्या सुदैवाने की दुर्दैवाने तेथे दुर्वास मुनी उपस्थित होत असल्याची वार्ता सेवकांनी दुर्योधनाला दिली. दुर्वास मुनी महाशीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या जरा जरी काही मनाविरुद्ध झाले की कसलाही विचार न करता ते शाप देत असत. दुर्वास मुनी येत असल्याचे ऐकून चांडाळ चौकडीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी दुर्वास मुनींचा उपयोग करून पांडवांचा परस्पर काटा काढण्याचा आपापसात चर्चा करून काही बेत आखला. दुर्योधनाच्या राजद्वारी दुर्वास मुनी आपल्या 10,000 शिष्यांसह आले. दुर्योधनाने स्वतः जातीने मुनींचे भव्य दिव्य स्वागत केले. त्यांची यथोचित पूजा केली आणि सर्वांची राहण्याची चोख व्यवस्था केली. दुर्वास मुनी दुर्योधनाकडे 1 महिना राहिले. त्या कालावधीत दुर्योधनाने स्वतः लक्ष घालून मुनींच्या सेवेत जराही काही कमी जास्त होणार नाही याची दक्षता घेतली. या सर्वांमुळे दुर्वास मुनी खुश झाले. जेव्हा ते जायला निघाले तेव्हा त्यांनी दुर्योधनाला विचारले की हे राजन, मी तुझे काय कल्याण करू? आता पहा, अशा वेळी आपल्या हिताचे, उदाहरणार्थ मिळालेले राज्य आणि वैभव सतत टिकू दे, असे काही मागायचे की नाही? परंतु हे असे काही मागायचे सोडून तो दुष्टबुद्धीचा दुरात्मा मुनींना म्हणाला, मुनिवर्य, माझा भाऊ युधिष्ठिर मोठा सात्विक आणि धर्मपारायण आहे. सांप्रत तो आपल्या बंधूंसह अरण्यात राहत आहे. आपण जसे माझ्याकडे आलात तसेच आपण आपल्या या सर्व 10,000 शिष्यांसह युधिष्ठिराकडे, ते सर्वजण रात्रीचे भोजन करून आराम करत असताना जावे आणि सर्वांसह भोजनाची इच्छा करावी. दुर्योधनाच्या पाहुणचाराने अतीव खुश झालेले ते दुर्वास मुनी दुर्योधनाला म्हणाले की हे राजन, तुझ्या इच्छेप्रमाणेच सर्व काही होईल. असे म्हणून दुर्वास मुनींनी आपल्या 10,000 शिष्यांसह अरण्यात पांडव जेथे राहत होते तिकडे प्रस्थान ठेवले. इकडे अरण्यात रात्रीचे भोजन करून पांडव आराम करत होते. द्रौपदी स्वयंपाकगृहामधील सर्व काम आटपून, अन्न देणारी थाळी घासून स्वच्छ करून, पालथी घालून पांडव जेथे बसले होते तेथे आली आणि आपल्या पतींसमवेत हास्यविनोदात सामील झाली. त्याच वेळी अचानक आपल्या 10,000 शिष्यांसह महाशीघ्रकोपी असलेले दुर्वास मुनी पांडवांच्या निवासस्थानी उपस्थित झाले. दुर्वास मुनींना पाहता सर्व पांडव उठून उभे राहिले. युधिष्ठिर त्यांना सामोरा गेला आणि सर्वांनी त्यांचे यथोचित पूजन करून स्वागत केले. युधिष्ठिराने अत्यंत आदराने विनम्रतेने मुनींना विचारले की हे मुनिवर्य, मी आपली काय सेवा करू? त्याबरोबर दुर्वास मुनी युधिष्ठिराला म्हणाले की हे राजन, आम्हा सर्वांना भोजनाची इच्छा आहे.
क्षणाचाही विलंब न लावता युधिष्ठिर मुनींना अदबीने म्हणाला की हे मुनिवर्य, आपण नदीवर स्नान, संध्या, जप, ध्यान करून यावे. तोपर्यंत भोजन सिद्ध होईल. त्याबरोबर दुर्वास मुनी आपल्या शिष्यांसह नदीवर स्नान करण्यासाठी गेले. हे सर्व ऐकून द्रौपदीला काय बोलावे ते सुचेनासे झाले. ती स्वयंपाकगृहात गेली आणि तिने सखा श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. अल्पावधीतच श्रीकृष्ण द्रौपदीसमोर हजर झाला. येथे अशी शंका आहे की विदुराने दुर्योधनाचा हा कुटील डाव श्रीकृष्णाला अगोदरच कळविला असावा आणि त्याप्रमाणे श्रीकृष्ण पांडवांच्या निवासस्थानी हजर झाला असावा. श्रीकृष्णाला स्वयंपाकगृहात पाहताच द्रौपदी बेहद खुश झाली. तिने तिच्या फजितीची वेळ कशी आली आहे हे श्रीकृष्णाला सांगितले. त्यावर श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाला की हे कृष्णे, मला स्वतःला खूप भूक लागली आहे. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. आधी मला काहीतरी खायला दे. द्रौपदी श्रीकृष्णाला म्हणाली, मी अन्न देणारी थाळी पालथी घातली आहे म्हणून तर ही फजितीची वेळ आली आहे. आता तुला काय देऊ? त्यावर श्रीकृष्ण मिश्किलपणे म्हणाला, अगं त्या थाळीत काहीतरी असेल बघ. तेवढे मला पुरेसे आहे. जा, ती थाळी इकडे घेऊन ये. द्रौपदी श्रीकृष्णाला म्हणाली, कृष्णा, ती थाळी मी घासून स्वच्छ करून पालथी घालून ठेवली आहे. असे म्हणत तिने ती थाळी श्रीकृष्णापुढे धरली. श्रीकृष्णाने पाहिले तर त्या थाळीच्या मागच्या बाजूला भाजीचे एक पान चिकटले होते. श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाला, हे बघ, भाजीचे एक पान येथे आहे. हे भोजन पुरेसे आहे. जा, मला पाणी घेऊन ये. असे म्हणत श्रीकृष्णाने ते भाजीचे पान खाल्ले आणि पाणी पिऊन म्हटले, या भाजीमुळे संपूर्ण विश्वाचा आत्मा, यज्ञभोक्ता, सर्वेश्वर भगवान श्रीहरी तृप्त आणि संतुष्ट हो. तोपर्यंत पांडव स्वयंपाकगृहात आले होते. श्रीकृष्णाने सहदेवाला म्हटले की नदीवर जा आणि दुर्वास मुनी आणि त्यांच्या सर्व शिष्यांना सन्मानाने भोजनासाठी घेऊन ये. इकडे दुर्वास मुनी आणि सर्व शिष्यांना स्नान, संध्या, जप, ध्यान करताना संपूर्ण तृप्तीचा अनुभव येऊ लागला. ते मोठमोठ्यांदा ढेकरा देऊ लागले. अन्न गळ्यापर्यंत आल्याची जाणीव होऊ लागली. त्यांना हे असे काय होत आहे ते समजेना. दुर्वास मुनी म्हणाले की आपण पांडवांना अवेळी अन्न तयार करण्याचा त्रास दिला आहे. आपण अपराध केला आहे. आता जर ते तयार असलेले अन्न आपण ग्रहण केले नाही तर पांडव क्रुद्ध होतील आणि कदाचित आपले भस्म होईल. पांडव महात्मे धर्मपरायण, विद्वान, शूर, वीर, व्रतधारी आणि तपस्वी आहेत. त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णाला आपला आधार मानला आहे. तो वासुदेव त्यांचा कैवारी आहे. तेव्हा शिष्यांनो, येथून त्वरित निघून जाणेच श्रेयस्कर आहे. चला, निघा. सहदेव नदीवर आला आणि पाहतो तर तेथे तर कोणीच नाही. त्यांनी आजूबाजूला असलेल्या ऋषींकडे चौकशी केली. त्या ऋषींनी सहदेवाला दुर्वास मुनी आणि त्यांचे शिष्य यांची येथे जी फजिती झाली ती सर्व कथन केली. सहदेव निवासस्थानी परत आला आणि त्याने नदीवर घडलेला वृत्तांत सर्वांना कथन केला. त्यावर श्रीकृष्णाने पांडव आणि द्रौपदीला म्हटले की आता तुम्हाला दुर्वास मुनींचे जराही भय राहिलेले नाही. तुम्हा सर्वांचे कल्याण असो असे म्हणून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला. हरिओम.